विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 1.2 प्रश्न नंबर 1. मित्रांनो, एक अंकमाला दिलेली आहे. वरील अंकमालेत 3च्या नंतर लगत 8 आणि 3च्या आधी लगत 5 आहेत. असे किती वेळा झाले आहे? मित्रांनो, 3च्या नंतर लगत 8 आणि 3च्या आधी लगत 5 असं किती वेळा झाले? म्हणजे 5 नंतर 3 नंतर 8. मित्रांनो, अशा आपल्याला जोड्या शोधायच्यात. बघूयात. मित्रांनो, इथे 5 आहे, पण त्यानंतर 3 आणि 8 आपल्याला दिसत नाही. त्यानंतर मित्रांनो पुढे बघितलं तर 5 3 8 ही पहिली जोडी आहे. त्यानंतर 5 3 8 ही दुसरी जोडी. 5 3 8 मित्रांनो एकूण 3 जोड्या आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न नंबर 2. वर दिलेल्या संख्या मालेत किती चौरस संख्या आहेत? मित्रांनो, या संख्या मालेमध्ये किती चौरस संख्या आहेत? चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे मित्रांनो वर्ग संख्या. मग आता वर्ग संख्या मित्रांनो आपल्याला शोधायची आहे. बघा, 4 ही आहे वर्ग संख्या. 2चा वर्ग आहे 4. त्यानंतर 12 ही वर्ग संख्या नाहीये, 75 नाहीये. मित्रांनो 36 ही वर्ग संख्या आहे. 6चा वर्ग 36. त्यानंतर 16 ही सुद्धा वर्ग संख्या आहे. 4चा वर्ग 16. 19 नाही. 25 ही वर्ग संख्या आहे. 5चा वर्ग 25. 86 नाही. 81 आहे. मित्रांनो 9चा वर्ग 81 आणि पुढे 10चा वर्ग 100. या आहेत सगळ्या चौरस संख्या किंवा वर्ग संख्या. 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो एकूण या संख्या मालेत 6 चौरस संख्या किंवा वर्ग संख्या आहेत. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6. प्रश्न नंबर 3. वर दिलेल्या संख्या मालेत 3ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? मित्रांनो, या संख्या मालेमध्ये आपल्याला 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या ओळखायच्या आहे. त्यानंतर त्या संख्यांचा चढता क्रम लावायचा आहे आणि मध्यभागी येणारी संख्या ओळखायची आहेत. आता मित्रांनो 3ची कसोटी म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पाढ्यात असायला पाहिजे. संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पाढ्यात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. बघूयात. आता मित्रांनो 7 आणि 3 10 आणि 2 12. 12ला 3ने निशेष भाग जातो कारण की 12 ही संख्या 3च्या पाढ्यात आहे. त्यानंतर 5 आणि 4 9 आणि 1 10. 10 या संख्येला 3ने निशेष भाग जात नाही किंवा 10 ही संख्या 3च्या पाढ्यात नाही. 8 आणि 4 12 13 14 15. 15 ही संख्या 3च्या पाढ्यात आहे. 9 आणि 1 10 आणि 2 12 3च्या पाढ्यात आहे. 8 आणि 6 14 आणि 1 15 3च्या पाढ्यात आहे. 8 आणि 5 13 3च्या पाढ्यात नाही. 9 आणि 9 18 आणि 5 23 3च्या पाढ्यात नाही. 5 आणि 5 10 आणि 7 17 3च्या पाढ्यात नाही. त्यानंतर 6 7 8 आणि 9 3च्या पाढ्यात आहे. तर मित्रांनो आपण ज्या संख्यांना टिक केलेली आहे त्या संख्येला 3ने भाग जातो आणि त्या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला चढता क्रम. चढता क्रम म्हटलं की मित्रांनो लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे आपल्याला संख्या लिहायच्या. तर सगळ्यात लहान संख्या मित्रांनो 273. त्यानंतर 834 192 681. त्यानंतर पुढे आहे 612. तर मित्रांनो सगळ्यात लहान संख्या आहे 192. त्यापेक्षा मोठी संख्या आहे 273. 273 नंतर मित्रांनो मोठी संख्या आहे 612. त्यापेक्षा मोठी आहे 681 आणि सर्वात मोठी संख्या 834. आता मित्रांनो ज्या संख्येला 3ने निशेष भाग जातो त्या संख्यांचा चढता क्रम लावला. मध्यभागी असणारी संख्या आहे 612. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 612. प्रश्न नंबर 4. पुढे प्रत्येक कंसात रोमन संख्यांची जोडी दिलेली आहे. किती जोड्यांमध्ये संख्येतील फरक विषम संख्या आहे? मित्रांनो आपल्याला रोमन संख्या दिलेल्या आहेत. कंसामध्ये रोमन संख्येची जोडी दिलेली आहे. त्यांचा आपल्याला फरक शोधायचा आणि तो फरक विषम संख्या आहे. अशा किती संख्या आहे? तर मित्रांनो त्या संख्या आपल्याला ओळखायच्या आहेत. बघा, आता पहिल्या कंसामध्ये मित्रांनो व्ही आणि ट्रिपल आय म्हणजे 8 आणि त्यानंतर आहे आय आणि व्ही म्हणजे मित्रांनो 4. मग 8 मधून 4 गेले, खाली राहिले 4. मित्रांनो संख्येतील फरक आपल्याला विषम संख्या पाहिजे. बघूयात. आता इथे आहे 10. 10 मधून 2 गेले, खाली राहिले 8.
व्ही आय म्हणजे 6, 6 मधून 3 गेले, खाली राहिले 3. त्यानंतर व्ही आणि डबल आय म्हणजे 5, 5 मधून 2 गेले 3. त्यानंतर आहे एक्स आय म्हणजे 11, 11 मधून 5 गेले, खाली राहिले 6. त्यानंतर आय एक्स म्हणजे 9 आणि व्ही ट्रिपल आय म्हणजे 9 आणि मित्रांनो हे आहे 8. 9 मधून 8 गेले, खाली राहिला 1. त्यानंतर आहे एक्स आय व्ही, एक्स म्हणजे 10, 10 आणि त्यानंतर 4. 10 मधून 4 गेले, खाली राहिले 6. त्यानंतर पुढे आहे एक्स, एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1. 10 मधून 1 गेला 9. मित्रांनो फरक विषम संख्या आहे. अशा जोड्या, किती जोड्यांमध्ये संख्येतील फरक विषम संख्या आहे. तर मित्रांनो आता आपलं जे उत्तर आले त्यामध्ये विषम संख्या किती आहे बघा. या ठिकाणी विषम संख्या 1, 2, त्यानंतर 3 आणि मित्रांनो 4. विषम संख्या म्हणजे संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अंक असेल तर ती विषम संख्या असते. मित्रांनो 3 विषम संख्या आहे. 3 त्यानंतर 1 आणि 9 या आहेत विषम संख्या. तर मित्रांनो 1, 2, 3 आणि 4 4 जोड्यांमध्ये संख्येतील फरक विषम संख्या आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न नंबर 5. या संख्या मालिकेत 9 ने निःशेष भाग जाणाऱ्या किती विषम संख्या आहेत? मित्रांनो या संख्या मालेत 9 ने निःशेष भाग जाणाऱ्या विषम संख्या आपल्याला शोधायच्यात. बघूयात. आता 9ची कसोटी आहे संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पाढ्यात पाहिजे, म्हणजे त्या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो. आता मित्रांनो 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. 9 ने निःशेष भाग जातो कारण की 18 ही संख्या 9च्या पाढ्यात आहे. 2 आणि 7 9, 9 आणि 1 10. 10 ही संख्या 9च्या पाढ्यात नाही. 271 ला 9 ने निःशेष भाग जाणार नाही. त्यानंतर 8 आणि 7 15, 15 आणि 3 16, 17, 18. 9 ने निःशेष भाग जातो म्हणजे 9 दुने 18. 4 आणि 3 7, 8, 9. 9 ने निःशेष भाग जातो. त्यानंतर 8 आणि 9, 8 दुने 16 आणि 1 17, 17 आणि 5 22. 9 ने निःशेष भाग जात नाही कारण की 22 ही संख्या 9च्या पाढ्यात नाही. 4 आणि 4 8 आणि 1 9. 9 ने निःशेष भाग जातो. 9 आणि 9 18 आणि 1 19. 9 ने निःशेष भाग जात नाही. त्यानंतर 9 आणि 6 झाले 15, 16, 17, 18. 9 ने निःशेष भाग जातो. तर मित्रांनो 9 ने निःशेष भाग जाणाऱ्या किती विषम संख्या आहेत? मित्रांनो ही विषम संख्या आहे का? नाही. त्यानंतर 387 विषम संख्या आहे. त्यानंतर 423 विषम संख्या आहे. त्यानंतर 144 विषम संख्या नाही. त्यानंतर पुढे 639 ही विषम संख्या आहे. तर मित्रांनो अशा विषम संख्या किती आहेत? तर 1, 2 आणि 3. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3. प्रश्न नंबर 6. वरील मालिकेत काही 4 चाकी गाड्या व काही 2 चाकी गाड्या शेजारी शेजारी एका ओळीत उभ्या आहेत. मालिकेतील अंक 2 चाकी गाड्या तर अक्षरे 4 चाकी गाड्या दर्शवतात. 4 चाकी गाडीच्या दोन्ही बाजूस लगत 2 चाकी गाडी आहे असे किती वेळा झाले आहे? मित्रांनो एक आपल्याला अंकांची आणि अक्षरांची मालिका दिलेली आहे. यामध्ये काही 4 चाकी गाड्या आणि काही 2 चाकी गाड्या आहेत. तर मित्रांनो अंक या ठिकाणी दिलेले अंक 1 2 3 4 5 6 7 असे जे अंक आहेत ते मित्रांनो 2 चाकी गाड्या दर्शवतात. आणि अक्षर म्हणजे ABCD XYZ हे अक्षर मित्रांनो 4 चाकी गाड्या दर्शवतात. तर आपल्याला प्रश्न विचारलाय 4 चाकी गाडीच्या दोन्ही बाजूला 4 चाकी गाडी म्हणजे मित्रांनो अक्षर. 4 चाकी गाडी म्हणजे अक्षर. अक्षर घेतलं आपण A. 4 चाकी गाडीच्या दोन्ही बाजूस लगत 2 चाकी गाडी आहे. 4 चाकी गाडीच्या दोन्ही बाजूला लगत 2 चाकी गाडी. 2 चाकी गाडी म्हणजे मित्रांनो अंक. इथे घेतला आपण 1 आणि इथे घेतला 2. म्हणजे अक्षराच्या दोन्ही बाजूला अंक आहे. असं किती वेळा झाले? तर मित्रांनो ते आपल्याला शोधायचे. बघूयात. अक्षराच्या दोन्ही बाजूला अंक. मित्रांनो अक्षर दोन्ही बाजूला अंक पाहिजे या ठिकाणी नाही. त्यानंतर अक्षराच्या दोन्ही बाजूला अंक. मित्रांनो के आहे. केच्या बघूयात आपण सुरुवातीपासून. मित्रांनो अक्षर बघायचं यस. यसच्या दोन्ही बाजूला अंक नाही. यमच्या दोन्ही बाजूला नाही. केच्या दोन्ही बाजूला अंक नाही. आरच्या दोन्ही बाजूला नाही. सीच्या दोन्ही बाजूला नाही. यनच्या एका बाजूला अंक एका बाजूला अक्षर. आयच्या सुद्धा एका बाजूला अक्षर एका बाजूला अंक. यूच्या एका बाजूला अंक एका बाजूला अक्षर. व्हीच्या दोन्ही बाजूला अक्षर. त्यानंतर डब्ल्यूच्या एका बाजूला अक्षर एका बाजूला अंक. एच्या एका बाजूला अंक दुसऱ्या बाजूला अक्षर. बीच्या एका बाजूला अक्षर एका बाजूला अंक. आणि यमच्या मित्रांनो एका बाजूला अंक आहे दुसऱ्या बाजूला काहीच नाहीये. म्हणजे मित्रांनो अक्षराच्या दोन्ही बाजूला डावीकडे आणि उजवीकडे अंक आहे
अक्षराच्या दोन्ही बाजूला अंक आहे असं एकदाही झालेलं नाही, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. प्रश्न नंबर 7. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 5 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो? तर मित्रांनो, या 4 पर्यायांमधील कोणत्या संख्येला 5 ने आणि 8 ने निशेष भाग जातो? तर मित्रांनो, 5 ची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर मित्रांनो, या पर्यायामधील चारही संख्यांच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे मित्रांनो 4ही संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. आता 8 ने निशेष भाग जातो का ते बघायचंय आणि तो पर्याय आपल्याला शोधायचा. 8 ची कसोटी आहे शतक, दशक, एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो, आता आपल्याला या पूर्ण संख्येला भाग देऊन बघायचा 220 भागिले 8. आता 8 1 8, 8 2 16, 8 2 16. मित्रांनो, बाकी उरली 6 म्हणजे झाले 60. आता 8 ने भाग जाईल का? 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, म्हणजे भाग जात नाही. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 घेतला मित्रांनो 140. 140 भागिले आपण 8 केलं तर 8 1 8, 8 1 8, बाकी उरली 6 झाले 60. पुन्हा भाग जात नाही, कारण की 8 ने 60 ला भाग जात नाही. आता 120 भागिले जर मित्रांनो 8 केलं तर 8 1 8, 8 1 8, बाकी उरली 4 आणि 8 45. मित्रांनो, भाग गेला 15. 15 8 120, म्हणजे मित्रांनो 120 या संख्येला 8 ने निशेष भाग जातो, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120. मित्रांनो, 120 या संख्येला 5 ने सुद्धा भाग जातो आणि 8 ने सुद्धा भाग जातो, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 120. प्रश्न नंबर 8. दिलेल्या संख्यामालेत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती? मित्रांनो, जोडमूळ संख्या, मित्रांनो दिलेल्या 2 संख्या मूळ संख्या पाहिजे आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक पाहिजे, त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. मित्रांनो, आता 13 ही मूळ संख्या आहे पण 25 ही मूळ संख्या नाही, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी होऊ शकत नाही. 25 17, मित्रांनो 25 ही मूळ संख्या नाहीये. त्यानंतर 17 आणि 19, मित्रांनो 17 ही मूळ संख्या आहे, 19 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि दोन्ही संख्यांमध्ये 2चा फरक आहे, म्हणजे ही आहे जोडमूळ संख्येची जोडी. त्यानंतर 21 ही मूळ संख्या नाहीये, 23 मूळ संख्या आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे गेलो आपण 29. आता 23 आणि 29 मध्ये 23 29 या दोन्ही मूळ संख्या आहे, पण यांच्यामध्ये 2चा फरक नाही. त्यानंतर 29 आणि 31, मित्रांनो 29 मूळ संख्या आहे, 31 मूळ संख्या आहे आणि दोन्हीमध्ये 2चा फरक आहे, ही सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी आहे. त्यानंतर 33 नाही, 35 नाही. मित्रांनो 41 ही मूळ संख्या आहे आणि 43 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि दोन्हीमध्ये 2चा फरक आहे, म्हणजे जोडमूळ संख्यांच्या मित्रांनो 1 2 3 जोड्या आहेत, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3. मित्रांनो, पुन्हा समजून घ्या, जोडमूळ संख्या म्हणजे दिलेल्या 2 संख्या मूळ संख्या पाहिजे आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक पाहिजे, म्हणजे ती असते जोडमूळ संख्येची जोडी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न नंबर 9. पुढील अंकमालिकेत सलग 2 अंकांचा गुणाकार 24 येईल अशा किती जोड्या आहेत? तर मित्रांनो, सलग 2 अंकांचा गुणाकार 24 यायला पाहिजे. तर आता 3 सक 18, 6 चौक 24. तर मित्रांनो, आपल्याला उत्तर 24 यायला पाहिजे, 6 चौक 24. त्यानंतर 4 8 32, 8 त्रिक 24, 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24 ही सुद्धा एक जोडी होते. 3 9 27, 9 8 72, 8 2 16, 2 चौक 8, 4 सक 24 ही जोडी आहे. त्यानंतर 6 1 6, 1 गुणिले 3 3, 3 8 24. त्यानंतर 8 चौक 32, 7 चौक 28 आणि 7 5 35. तर मित्रांनो 1 2 3 आणि 4 जोड्या आहेत, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. तर मित्रांनो, सलग 2 अंकांचा गुणाकार 24 येईल अशा जोड्या आहेत 4, म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. पुढील संख्या मालेतील अंकांच्या स्थानाची आदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? मित्रांनो, अंकांच्या स्थानाची आदलाबदल करायची म्हणजे एकक स्थान, दशक स्थानी, दशक स्थान, एकक स्थानी, आणि स्थानांची आदलाबदल केल्यानंतर मित्रांनो किती मूळ संख्या तयार होतात ते आपल्याला शोधायचे. आता 31चं काय होणार मित्रांनो? 13. त्यानंतर 19चं 91, 98चं 89, 43चं 34, 76चं 67, 37चं 73,
53चं होणार 35, 92, 29 आणि 71चं होणार मित्रांनो 17. आता स्थानांच्या आदला बदल तयार केल्यानंतर तयार होणाऱ्या मूळ संख्या मित्रांनो 13 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 89, त्यानंतर 67, 73, त्यानंतर 29 आणि 17. म्हणजे मित्रांनो मूळ संख्या किती आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 मूळ संख्या आहे, म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 6. प्रश्न नंबर 11. 1 ते 20 पर्यंतच्या संख्या मालिकेत मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? मित्रांनो 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज ही संयुक्त संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमधील मूळ संख्या आपण अगोदर लिहून घेणार आहोत. मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. या झाल्या मूळ संख्या. आणि मित्रांनो या मूळ संख्यांची बेरीज आणि त्यानंतर आता संयुक्त संख्या. अगोदर संयुक्त संख्या लिहूयात मित्रांनो. आता एकही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. मग आता 2 झाली, 3 झाली, त्यानंतर मित्रांनो येणार 4, 5 आहे का नाही, त्यानंतर येणार 6, त्यानंतर येणार 8, 9, 10, 11 नाही, त्यानंतर येणार 12, 13 सोडून द्या 14, 15, 16, 17 सोडून द्या, त्यानंतर आहे 18, 19 सोडून द्या आणि 20. म्हणजे मित्रांनो या मूळ संख्या सोडून द्यायच्या, राहिलेल्या सगळ्या आहेत संयुक्त संख्या. त्यामध्ये फक्त एक ही संख्या घ्यायची नाही, कारण की एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. आता मित्रांनो मूळ संख्यांची बेरीज करायची आपल्याला. आता मूळ संख्यांची बेरीज बघा. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. त्यानंतर बघा या ठिकाणी 11 आणि 19 ची जर बेरीज केली तर मित्रांनो ती होते 30. आणि या ठिकाणी 17 आणि 13 ची बेरीज होते 30. 30 आणि 30 60. म्हणजे मित्रांनो ह्या 60 आणि 17, 60 आणि 17 म्हणजे मित्रांनो मूळ संख्यांची बेरीज आहे 77. बघा मूळ संख्यांची बेरीज आली 77. आणि मित्रांनो 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 आणि 20 या संयुक्त संख्यांची बेरीज आहे मित्रांनो 132. मित्रांनो वेळेअभावी आता ही सगळी बेरीज करत बसलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. संयुक्त संख्यांची बेरीज आहे मित्रांनो 132. मग आता 132 मधून मित्रांनो आपल्याला 77 वजा करायचे. या ठिकाणी झाले 12, 12तून 7 गेले, खाली राहिले 5. पुन्हा झाले मित्रांनो 12, 12तून 7 गेले, खाली राहिले 5. तर मित्रांनो मूळ संख्यांची बेरीज आहे 77 आणि संयुक्त संख्यांची बेरीज आहे 132. म्हणजे मूळ संख्यांची बेरीज 55 ने काय आहे मित्रांनो कमी आहे. मूळ संख्यांची बेरीज 55 ने संयुक्त संख्येपेक्षा 55 ने कमी आहे. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 55 ने कमी. मित्रांनो व्यवस्थित बघून घ्या, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 12. वरील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास 6व्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? मित्रांनो सगळ्या संख्या आपल्याला सारख्याच दिसतात. या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायच्या आहे आणि चढत्या क्रमाने लावल्यानंतर 6व्या क्रमांकावर येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो 98, 89, 98, 88, 99, 89 आणि 99 ही सुरुवात आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण थोडक्यात 89 किंवा 8 ने ज्यांची सुरुवात आहे त्यांचा विचार करूया. 89, 98, 88, 99 आणि त्यानंतर 89, 89. तर मित्रांनो आता 89, 88 आणि 89 मग सर्वात लहान संख्या, लहानकडून आपल्याला मोठ्या संख्येकडे जायचं, चढता क्रम लावायचा. सर्वात लहान संख्या आहे 88, 99. मित्रांनो अंडरलाईन केलेल्या 3 संख्यांमध्ये आपल्याला लहान मोठी मोठी ही संख्या शोधायची. आता 88 नंतर आहे मित्रांनो 89, त्यानंतर मग 89, 89 ही संख्या त्यापेक्षा मोठी. 89, 89 मोठी आणि त्यापेक्षा मोठी आहे 89, 98. आता मित्रांनो आपल्याला जायचे 99 संख्येची सुरुवात आहे त्याकडे. बघा 98, 98, 99 आणि 99. मित्रांनो या 4 संख्येमध्ये आता 98 अगोदर आपण घेणार. मग आता 98 मध्ये सुद्धा 98, 98, 98, 89 आणि 98, 99 आहे मित्रांनो. 98, 98च्या 2 संख्या आहे. मग 98, 98 आणि 98, 89 मध्ये 98, 89, 98, 89 त्यानंतर आहे 98, 98
आणि त्यानंतर मित्रांनो आता 99 मध्ये 99, 88 आणि 99, 98 सर्वात लहान आता मित्रांनो म्हणजे यानंतर पुढची संख्या आहे 99, 88 आणि सर्वात मोठी संख्या 99, 98. आता मित्रांनो आपण संख्यांचा चढता क्रम लावलेला आहे. संख्यांचा चढता क्रम लावताना मित्रांनो थोडा आपल्याला विचार करावा लागतो, कारण की सगळ्या संख्या सारख्याच दिसतात. 6व्या क्रमांकावर येणारी संख्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6व्या क्रमांकावर येणारी संख्या आहे 99, 88. 99, 88 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 99, 88. प्रश्न नंबर 13. 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्येमध्ये 7 हा अंक एकक स्थानी आहे? मित्रांनो 1 ते 50 पर्यंतच्या आपल्याला मूळ संख्या लिहायच्या आणि किती मूळ संख्यांच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे? मित्रांनो 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या बघा आता 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47 या आहेत 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या. आता किती मूळ संख्यांच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे? संख्येमध्ये 7 हा अंक एकक स्थानी आहे. तर मित्रांनो 1, 2 बघा 7, 17 त्यानंतर मित्रांनो आहे 37 आणि 47. 1, 2, 3 आणि 4 संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे, म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 4. प्रश्न नंबर 14. वरील मालिकेत त्रिकोणी संख्येनंतर लगेच चौरस संख्या आहे असे किती वेळा झाले आहे? मित्रांनो बघा या मालिकेमध्ये त्रिकोणी संख्या अगोदर आहे आणि त्यानंतर लगेच चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या आली, असं किती वेळा झाले? तर मित्रांनो बघा वर दिलेली आहे मालिका, संख्येची मालिका आणि त्यानंतर मित्रांनो सुरुवातीच्या काही त्रिकोणी संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36. तर मित्रांनो आता अगोदर त्रिकोणी संख्या आणि नंतर लगेच वर्ग संख्या. मित्रांनो 15 बघा 15 ही त्रिकोणी संख्या आहे, त्यानंतर 25 आहे मित्रांनो वर्ग संख्या, म्हणजे त्रिकोणी संख्या नंतर वर्ग संख्या. तर मित्रांनो आता पुढे बघितलं आपण 8. आता 8 ही काही त्रिकोणी संख्या नाहीये. त्यानंतर 16 मित्रांनो 16 सुद्धा त्रिकोणी संख्या नाहीये. त्यानंतर 6 ही त्रिकोणी संख्या आहे, पण मित्रांनो 27 ही वर्ग संख्या नाही. त्यानंतर मित्रांनो पुढे बघितलं आपण 27चा विषय संपला. त्यानंतर आहे 10 मित्रांनो 10 ही त्रिकोणी संख्या आहे आणि त्यानंतर 4 ही वर्ग संख्या आहे, 2चा वर्ग 4. आणि मित्रांनो अशा किती जोड्या झाल्या? तर अशा 2 जोड्या आहेत, त्रिकोणी संख्या अगोदर त्यानंतर वर्ग संख्या, म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2. प्रश्न नंबर 15. वरील अंकमालिकेत किती अंकांच्या लगत मागे व पुढे असलेले 2 अंक समान आहेत? मित्रांनो या अंकमालिकेमध्ये किती अंकाच्या लगत मागे आणि पुढे असलेले 2 अंक समान आहेत? तर मित्रांनो बघूयात आपण. एक अंक घ्यायचा, त्याच्या मागे आणि पुढे समान अंक असायला पाहिजे. तर मित्रांनो आता 2 पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, कारण की 2च्या पुढे आहे 7 आणि पाठीमागे आहे 3, म्हणजे अंक समान आहेत का? नाही. तर मित्रांनो आपण पुढे गेलं 5 हा अंक, तर 5च्या पुढे आहे 7 आणि पाठीमागे सुद्धा 7 आहे. आता पुढे जर बघितलं तर मित्रांनो आहे 8. 8च्या पाठीमागे आहे 8 आणि पुढे सुद्धा आहे 8. त्यानंतर मित्रांनो त्या पुढे आहे 5 हा अंक, 5च्या पुढे आहे 8 आणि पाठीमागे आहे 8 आणि मित्रांनो पुढे अजून कुठे नाही. असं किती वेळेस झालंय? तर मित्रांनो 1, 2 आणि 3 वेळेस झाले, की मध्ये जो अंक आहे त्याच्या पुढे आणि त्याच्या पाठीमागे असलेला अंक समान आहे. म्हणजे मित्रांनो अशा 3 जोड्या झाल्यात, म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3. विद्यार्थी मित्रांनो यानंतर आहे प्रश्न नंबर 16 आणि 16व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी स्वाध्याय 1.2 संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.